तर मोठी बातमी समोर येते। विजय शिवतारे हे आता अनंतराव थोपटेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। विजय शिवतारेंनी बारामतीतून आपण निवडणूक लढणार हे सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे। निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे हे ठाम आहेत आणि ते अनंतराव थोपटेंच्या भेटीसाठी दाखल झालेत। आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। काय अधिक माहिती अनंतराव थोपटेंच्या भेटीसाठी विजय शिवतारे दाखल झालेले आहेत, काय चर्चा सुरू आहे दोघांमध्ये? मनुश्री, विजय शिवतारे आज भोर, वेल्हा, मुळशी या तालुक्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघात असणारे हे महत्त्वाचे तालुके आहेत आणि या तालुक्यांच्या दौऱ्यावरती आहेत आणि इथंच त्यांनी आमदार संग्राम थोपटे आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी भेट दिलेली आहे आणि अनंतराव थोपटे यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत चर्चा विजय शिवतारेंनी सुरू केलेली पाहायला मिळते। आज दिवसभर भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात खरं तर विजय शिवतारेंचा दौरा आहे आणि त्या दौऱ्याची सुरुवात जी आहे ते थोपटे यांच्या निवासस्थानी येत अनंतराव थोपटे जे माजी मंत्री आहेत, गेले 45 वर्षापासून जवळपास हा मतदारसंघ एक वेळेस सोडलं तर हा भोर, वेल्हा, मुळशी मतदारसंघ थोपटे परिवाराकडे आहे। नक्की त्यामुळे आपण बघतोय की सुप्रिया सुळेंनी सुद्धा अनंतराव थोपटेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर विजय शिवतारे आता अनंतराव थोपटेंच्या भेटीसाठी बेसिकली सातत्याने अन्याय होत आलाय। कोणाला काय मी सगळं बोललोय, तुमच्या बाबतीत सुद्धा काय होईल ते पुढचं होईल, पण मी म्हटलं मुख्यमंत्री झाले असते भोरचा सुपुत्र 100% मुख्यमंत्री सोनिया गांधींनी डिक्लेअर केल्यानंतर जर त्रास दिला आपल्यापेक्षा कोण मोठं व्हायला नको। आता येऊन तुम्ही 25 वर्षानंतर सांगाल की मी आता तुमच्या पाठीशी आहे, काय त्याला फारच आहे। दादाला मंत्रिपद याच्यात मिळत होतं, मी साक्षीदार आहे त्याचा, महाविकास आघाडी नाही देऊ दिलं, अध्यक्षपद 100% फायनल होतं, दिलं का? होऊन पुण्यात दुसरं कोणी नको, ही मानसिकता खराब आहे ना आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आहे। आणि लढणार कोण मग? आता बघा 6,86,000 मतं पवार प्रो आहेत, तर 5,50,000 मतं पवार विरोधी आहेत ना। मग आता एका बाजूला ननंद एका बाजूला भाऊज आहे, तर 5,50,000 मतदारांनी जायचं कुठं? त्यांना दोघांनाही द्यायचं नाही। तो लोकशाहीतला तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून। आणि मी तर आता नेहमी तुम्हाला सांगतो यावेळेस निकालाच आहे, काय त्या राजकारणाशी घेणं देणं नाही। लोकांना संधी देणे, ताकदीने लोक उतरून त्यांनी जर बदल घडवले लोकशाहीतले, चांगली गोष्ट आहे। पुरंदर कसं आहे? पुरंदर एक हाती चालेल, चिडून आहेत ना लोक। आता मला 2019ला काय बोलले, अरे विजय शिवतारे, त्या असा प्रचाराचा भाग असतो त्यावेळेस आपण बोलत असतो। मावळमध्ये मी काही प्रचार शिवसेनेचा केला, त्याच्यावरून त्यांना राग आला। भर सभेत बोलतायत, अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतो किती, तू कोणाशी बोलताय? अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलंय ना, तुम्ही अनेक वेळा आताही चाललेलं असतं, कुणाचे आवाके काढणे, कुणाचं हे करणे, इतकी गुरमीजी आहे। अर्थात दुश्मनी राहिली बाजूला, मी त्यांना माफ केलेलं आहे, जनता नाही माफ करत ना। पुरंदरचे लोक बोलतात बापू आम्ही नोटाला मतदान करू, पण अजित पवारांना मतदान करणार नाही, एकदम ओपन। इंदापूरला तेच बोलतात, दौंडला तेच बोलतायत। लोकांना संधी दिली पाहिजे ना मतदान करायची, आणि काय होईल ते होईल। किती मोठे आहेत, काय फाशी देतील की वळ्या घालतील, काय करायचं ते करा म्हणा। भोर आणि पुरंदरचं पाणी एकदम 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 तुमच्या तब्येतीची काळजी घ्या। मला अपेक्षा आहे की आपले आशीर्वाद असावेत बस। सत्कार करून घेऊ, सत्कार करू आणि मग घेऊ। बापू शिवतारे संग्राम थोपटे यांच्या घरी आलेले आहेत। अनंतराव थोपटेंकडे आजपर्यंत बघितलं गेलं। पुणे आणि बारामती भागामध्ये अनंतराव थोपटे हे पवार विरोधक म्हणून ओळखले जायचे, मात्र आता गणित बदललेली आहेत लोकसभा निवडणुकीची। त्याच्यामुळे यापूर्वी शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या तिघांनी सुद्धा अनंतराव थोपटेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली होती आणि आता विजय शिवतारे हे सुद्धा अनंतराव थोपटे यांच्याकडे पोहोचलेले आहेत। आपला आशीर्वाद असू द्या असं अनंतराव थोपटेंना त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आता अनंतराव थोपटे नेमका कुणाचा प्रचार करणार
हा प्रश्न आहे. आजपर्यंत पवार विरोधक अशी ओळख अनंतराव थोपटेंची होती. मात्र शरद पवारांनी तब्बल 10 वर्षांनंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता विजय शिवतारे हे सुद्धा त्यांची भेट घेत आहेत. बारामतीच्या संपूर्ण मैदानामध्ये पवार विरुद्ध विजय शिवतारे असं चित्र. भेटीगाठी तुम्हाला लोकांचे वाढले काय झालं? त्यांचं म्हणणं आहे की बापू आलेत भेटायला, काय पद्धतीने आशीर्वाद द्याल बापूंना? आणि आशीर्वाद आहे आमचा. काही जुने आठवणी देखील त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. ज्या पद्धतीने शरद पवारांनी तुमच्यावर संपूर्ण हे केलेलं होतं ते काही जुने शरद आठवणी. पवार आम्ही त्यावेळेस होतो, त्यावेळेस शरद पवार आमच्या विरोधात होते, शेवटपर्यंत विरोधात होते आणि दिल्ली माझ्याबरोबर होती. अशा वेळेस माझा पराभव झाला. तो कसा झाला, काय झाला सगळ्यांना माहिती आहे. अशी परिस्थिती पूर्वी होती. आता काय झालंय, या ठिकाणी शरद पवारची मुलगी उभी आहे, नंतर त्या अजित पवारची शरद पवारची बायको उभी. अशा परिस्थितीत आता शिवतारे उभे आले, म्हणजे 3 झाली. तुमचा आशीर्वाद कोणाला असणार आहे? असं आहे. आता मी विचार करतोय असा की हे कसं करायचं. आता अजून विचार नाही मी फायनल केला. फायनल विचार करतो मी. शरद पवार देखील काही दिवसा अगोदर तुम्हाला भेटून गेलेले आहेत, चर्चा मला केली. भेटले ते, काय म्हणले? मला फक्त भेटले, मी काही त्यांना बोललो नाही. मला ते भेटून गेले आणि जुन्या आठवणी सांगायला लागली. तुम्ही आता येणार प्रश्न होते किंवा जे काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर मांडले. काँग्रेसचा आमदार आहे अर्थात. आता जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी फायनल आहे. काँग्रेस बदललेली नाही, मी शेवटपर्यंत काँग्रेस राहणार. पण मग महाविकास मग आता उमेदवार सुप्रिया सुळेंना मदत करणार, काय करणार?